जगात आणि आपल्या भारतात अशा काही मोजक्याच व्यक्ती होऊन गेल्यात ज्यांच्या हयातीत सुद्धा वाद त्यांच्या भोवती फिरत होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर दशके लोटली तरी त्यांच्या विचारांची आग तशीच धगधगत आहे। निकोल टेस्ला असो किंवा ओशो, काळाच्या पडद्याआड गेलेली ही मनं आजच्या सोशल मीडियाच्या युगात पुन्हा एकदा तरुण पिढीच्या गळ्यातील ताईत बनत आहेत। 19 जानेवारी 1990 रोजी ओशोंनी जगाचा निरोप घेतला। या घटनेला आता 3 दशकांहून अधिक काळ लोटलाय। एकेकाळी कॅसेट आणि पुस्तकांच्या पानावर रेंगाळणारा हा चाहता वर्ग आज यूट्यूब आणि डिजिटल माध्यमांमुळे पुन्हा एकदा नव्या जोमाने सक्रिय झालाय। तारुण्यात प्रवेश करणारी मुलं जेव्हा ओशोंची व्याख्याने ऐकतात तेव्हा त्यांच्या आजवरच्या जुनाट आणि प्रस्थापित धारणांना जबरदस्त हादरे बसतात। आजवर समाजाने करून दिलेले ओशो आणि वास्तवातले ओशो यात जमीन आसमानाचा फरक आहे हे आजच्या तरुण पिढीला प्रकर्षाने जाणवत आहे। पण असं का? काय आहे ओशोंचे खरे विचार आणि ज्या माणसाला जगातील 21 देशांनी बॅन केले, त्याच्या आयुष्यात रोल्स रॉयल्स कार पासून ते अमेरिकेच्या तुरुंगापर्यंतचे किस्से जोडलेले आहेत, तो माणूस नेमका कसा होता? आजच्या या सविस्तर आणि रोखठोक व्हिडिओमध्ये आपण या जगातील सर्वात वादग्रस्त आणि तितक्याच प्रतिभावान आध्यात्मिक गुरूचा संपूर्ण पंचनामा करणार आहोत। 11 डिसेंबर 1931 रोजी मध्य प्रदेशातील कुचवाडा या छोट्याशा गावात ओशोंचा जन्म झाला। त्यांचे मूळ नाव चंद्रमोहन जैन असं होतं। सुरुवातीचे शिक्षण जबलपूर येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी जबलपूर विद्यापीठातच तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून अध्यापनास सुरुवात केली। ओशोंची खासियत अशी होती की ते कोणत्याही गुंतागुंतीच्या तात्विक विषयांवर अत्यंत सोप्या, ओघवत्या आणि रसाळ शब्दात भाष्य करायचे। त्यांचे तीक्ष्ण तर्क आणि विचारांमधले कमालीचे वेगळेपण यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुणांमध्ये वेगळ्या प्रकारे लोकप्रिय होऊ लागले। त्यांचे वास्तव्य मुंबईत असताना त्यांनी आपली व्याख्याने अधिक व्यापक करण्यासाठी प्राध्यापकाची नोकरी सोडली आणि संपूर्ण देश पिंजून काढायला सुरुवात केली। पण त्यांच्या या रोखठोक आणि प्रस्थापिताविरोधी विचारांमुळे इतर पारंपरिक आध्यात्मिक गुरूंमध्ये अस्वस्थता निर्माण झाली। पुरीचे शंकराचार्य असो किंवा इतर धार्मिक नेते सर्व ओशोंना विरोध करू लागले। मात्र दुसरीकडे मुरारी बापूंसारखे ख्यातनाम प्रवचनकार आजही ओशोंचे मुक्त कंठाने गुणगान गातात। एकाच व्यक्तीला एवढे टोकाचं प्रेम आणि तेवढाच प्रखर द्वेष वाटायला मिळण्याची ही महाराष्ट्राच्या आणि देशातील इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना असावी। ओशो जिथे गेले तिथे एक तर प्रचंड गर्दी जमा झाली किंवा मग वादंग उठले। त्यांनी मुंबई सोडली आणि ते पुण्यात आले। पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातील त्यांचा आश्रमाचा काळ जगभर गाजला, पण तिथेही स्थानिक प्रशासनाशी संघर्ष झाल्यावर त्यांनी थेट अमेरिका गाठली। अमेरिकेतील ऑरेगॉन राज्यात अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत ओशोंच्या शिष्यांनी वाळवंटी भागात रजनीशपुरम नावाचे एक संपूर्ण आधुनिक आणि स्वतंत्र शहर वसवले। या शहरात जगभरातून आलेले डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट आणि उच्च शिक्षित लोकांनी संन्यास घेऊन राहण्यास सुरुवात केली। तिथले संपूर्ण नियोजन इतके अचूक होते की त्यांना बाहेरील जगाची कोणतीही मदत घ्यावी लागत नव्हती। पण एका भारतीय योग गुरूप्रमाणे अमेरिकेच्या मध्यवर्ती भागात इतके मोठे साम्राज्य उभं राहणं अमेरिकन सरकारला आणि तिथल्या संस्कृतीला झेपणारं नव्हतं। अमेरिकेच्या संस्थांनी आणि एजन्सींनी ओशोंविरोधात कारवाया सुरू केल्या। नेटफ्लिक्सवर गाजलेली वाईल्ड कंट्री म्हणजेच ही डॉक्युमेंटरीज पाहिल्यानंतर अमेरिकेचा भारतीयांबद्दल आणि अशा स्वतंत्र विचारसरणीबद्दल असलेला दृष्टिकोन जगासमोर आला। अमेरिकेत ओशोंना अक्षरशः अटक करण्यात आली होती, जेलमध्ये डांबले गेले आणि त्यांच्यावर अत्यंत अमानुष मानवोपचार आणि छळाचे प्रयोग केल्याचे संबोधले जातं। अमेरिकेने त्यांना देशाबाहेर हाकलून लावले आणि जगातील तब्बल 21 देशांनी त्यांच्यावर बंदी घातली होती। ओशोंना बदनाम करण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधात कायम वातावरण तयार करण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी प्रामुख्याने 3 ते 4 गोष्टींचा वापर केला। ओशोंना कित्येकांनी केवळ सेक्स या एकमेव विषयात अडकून ठेवलं, पण मुळात ओशोंनी सेक्सला अध्यात्मासोबतच जोडून दडपशाही करणाऱ्या मानवी मानसिकतेवर प्रहार केला होता। संभोग ते समाधी असा प्रवास कसा साधायचा हे त्यांनी मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजावून सांगितलं। ओशोंकडे 90 पेक्षा जास्त रोल्स रॉयल्स कार होत्या। ते डिझायनर कपडे घालायचे। यावर बोलताना ओशो नेहमी म्हणतात की अध्यात्माचा अर्थ गरिबी नाही। जर भारत किंवा जगात संपत्ती निर्माण होत असेल तर त्याचा स्वीकार आनंदात केला पाहिजे। ते जगातल्या सर्वात पक्क्या भांडवलशाहीस म्हणजेच कॅपिटलिझम असणारे विचारांचे पुरस्कर्ते होते।
गांधीजींच्या साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या सूत्राची उघडपणे खिल्ली उडवत ओशो म्हणाले होते की गांधीजींचे गरीब राहणीमान टिकवण्यासाठी देशातील करोडो रुपयांचा खर्च होतो, ते राहणीमान सर्वात महागडे होते। ओशोंनी लाओ त्सू आणि गुडरजी एफ यासारख्या जगातील अनेक गूढ आणि विसरले गेलेल्या तत्वव्यक्त्यांना भारताच्या जगाच्या समोर आणले। त्यांनी प्राचीन पूर्व आणि पाश्चात्य तत्वज्ञान, फ्राईडचे मानसशास्त्र आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालून अध्यात्माला एक नवा वैज्ञानिक दृष्टिकोन दिला। 1985 मध्ये अमेरिकेतून हकलल्यानंतर ओशो पुन्हा पुण्यात परतले। त्यांनी नव्याने आपलं काम सुरू केलं आणि अखेरच्या श्वासापर्यंत ते न थकता बोलतच राहिले। अमेरिकेतून हकलपट्टी झाल्यानंतर ओशो पुन्हा एकदा भारतात परतले होते। मुंबईत आपल्या भव्य आश्रमासाठी योग्य जागा न मिळाल्यामुळे त्यांचा मुक्काम पुण्याच्या हिरव्यागार आणि शांत समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क भागात हल्ला। ओशोंच्या आगमनासोबतच जगभरातून हजारो परदेशी नागरिक, संन्यासी आणि अनुयायी पुण्यात दाखल होऊ लागले। कोरेगाव पार्कच्या रस्त्यांवर एक वेगळंच वातावरण तयार झालं, पण याच वातावरणासोबत स्थानिक पुणेकरांच्या तक्रारींचा डोंगरही पोलिसांसमोर उभा राहू लागला। आश्रमात आणि आश्रमाबाहेरील कोरेगाव पार्कच्या रस्त्यांवर परदेशी नागरिकांकडून होणारा मुक्त वावर, अंमली पदार्थांचं कथित सेवन आणि मोकळीकतेच्या नावाखाली संस्कृतीला धक्का देणारे गैरप्रकार यामुळे स्थानिक नागरिक प्रचंड संतापले होते। 1986 मध्ये ओशो जेव्हा पुण्यात राहायला आले तेव्हा कोरेगाव पार्कचा परिसर हा सामान्य पुणेकरांसाठी एक वेगळीच दुनिया बनला होता। ओशोंचे परदेशी शिष्य दिवस रात्र तिथे वावरत असत। त्या काळात पुण्याच्या स्थानिक नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाकडे तक्रारींचा पाडा वाचला। सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर आणि हॉटेल बाहेर परदेशी नागरिकांकडून होणारे अश्लील चाळे आणि मोकळीकता यावर पुणेकरांचा तीव्र आक्षेप होता। आश्रमाच्या नावाखाली आणि शिष्यांच्या वास्तव्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची खरेदी, विक्री आणि सेवन होत असल्याचे आरोप केले गेले जात होते। वर्षानुवर्षे या तक्रारींवर कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने थेट ओशोंवर कारवाई करण्याचे धाडस दाखवले नव्हते, कारण ओशोंचे नेटवर्क जागतिक पातळीवर पसरले गेले होते। त्यांचे शिष्य हे परदेशी, वकील, उद्योगपती आणि मुत्सद्दी होते। पण बी.जे. मिसर यांनी पुण्याचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेताच या समस्येचा कायमचा निपटारा करायचे ठरवले। पोलीस आयुक्त बी.जे. मिसर यांनी स्वतः संपूर्ण प्रकाराची आणि तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली। आश्रमातून बाहेर पडणाऱ्या परदेशी नागरिकांचा वावर आणि तिथे चालणारा गैरप्रकार प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मिसर यांनी क्षणाचाही विलंब न लावता एका ऐतिहासिक आणि धाडसी आदेश काढला। आदेश काय होता? ओशो यांनी पुढील 48 तासात पुणे शहर सोडून निघून जावं। 48 तासात पुणे सोडण्याची ही थेट नोटीस ओशोंच्या हातात पडताच कोरेगाव पार्क आश्रमात आणि जगभरातील ओशोंच्या शिष्यगणात एकच हाहाकार उडवला। अमेरिकेत आधीच तुरुंगवास आणि हकालपट्टी सोसल्यानंतर भारतात त्यातही पुण्यात असा दणका मिळेल अशी त्यांची कल्पना ओशोंच्या थिंक टँकने सुद्धा केली नव्हती। जर ओशोंना 48 तासात पुणे सोडावे लागले असते तर त्यांचा संपूर्ण आश्रम आणि तिथले नेटवर्क उद्ध्वस्त झालं असतं। पोलीस आयुक्ताच्या या थेट कारवाई विरोधात ओशोंचे उच्च शिक्षित आणि वकील असलेले शिष्य तातडीने मुंबई उच्च न्यायालयात म्हणजेच बॉम्बे हायकोर्टात गेले। त्यांनी बी.जे. मिसर यांच्या नोटिसाविरुद्ध आव्हान याचिका दाखल केली। कोर्टात दोनही बाजूने तुफान युक्तिवाद झाला। 48 तासात शहर सोडण्याचा आदेश हा मानवी हक्कांचे उल्लंघन आहे। ओशोंची प्रकृती अस्वस्थायची असून त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी आणि पर्यायी व्यवस्था करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे। सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था आणि भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी हा निर्णय आवश्यक आहे। हायकोर्टातील सुनावणीनंतर न्यायालयाने पोलिसांच्या 48 तासाचा आदेश तात्पुरता स्थगित केला आणि ओशोंना पुण्यातून गाशा गुंडाळण्यासाठी 3 महिन्यांची मुदत दिली। या निर्णयामुळे ओशोंच्या शिष्यांना तात्पुरता मोठा दिलासा मिळाला होता। हायकोर्टाच्या निर्णयानंतर पुणे पोलीस आयुक्त बी.जे. मिसर यांनी अत्यंत संयमी पण कडक भूमिका घेतली। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, जर आश्रमात राहणारे परदेशी नागरिक आणि शिष्य आश्रमाबाहेर पडतील तेव्हा त्यांनी भारतीय संस्कृती, मर्यादा आणि कायद्याचे भान राखले तर पोलिसांना ओशोंवर कोणतीही कारवाई करण्याची गरज उरणारच नाही। बी.जे. मिसर यांच्या या अटीचा अर्थ स्पष्ट होता। आश्रमाच्या आत ओशोंनी काय शिकवतात किंवा शिष्य काय ध्यान धारणा करतात याच्याशी पोलिसांना काहीही देणं घेणं नाहीये, पण आश्रमाच्या 4 भिंतीच्या बाहेर पुण्याच्या सार्वजनिक रस्त्यांवर कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाहीये। ओशोंनी अटी मान्य केल्या
आपला ड्रीम प्रोजेक्ट असलेला कोरेगाव पार्कचा आश्रम वाचवण्यासाठी ओशोंनी आणि त्यांच्या व्यवस्थापनाने पोलीस आयुक्तांच्या सर्व अटी आणि शर्ती निमूटपणे मान्य केल्या। त्यानंतर ओशो आश्रमाची रचना पूर्णपणे बदलली गेली। आश्रम उंच भिंतीने बंदिस्त करण्यात आला। बाहेरून आत काय चाललं आहे हे कोणालाही दिसणार नाही अशी व्यवस्था केली गेली। शिष्यांना आश्रमाबाहेर शिस्त पाळण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन न करण्याचे कडक नियम लागू करण्यात आले। अशा प्रकारे कायदेशीर लढाईत मुदत मिळवून आणि पोलिसांच्या अटी मान्य करून ओशोच्या भक्तांनी आपल्या पुणे आश्रम वाचवला आणि ओशो आयुष्यभरासाठी पुण्यातच स्थायिक झाले। 19 जानेवारी 1990 रोजी वयाच्या अवघ्या 98व्या वर्षी त्यांचे निधन झाले। त्यांच्या मृत्यूमागेही मोठे रहस्य लपले आहे। अमेरिकेच्या तुरुंगवासात असताना त्यांना संथ विष म्हणजे थॅलियम पॉयझनिंग दिले गेले होते, ज्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत गेली असं अनेक अनुयायी मानतात। तर दुसरीकडे आश्रमातील काही लोकांनी सत्तेच्या आणि संपत्तीच्या लोभापोटी त्यांना संपवलं असाही दावा केला जातो। पण मृत्यू कसाही झाला असो, जाताना ओशोंनी आपल्या शिष्यांना सांगून ठेवलं होतं की माझ्या मृत्यूनंतर शोक करू नका, माझा मृत्यू हा एक उत्सव असा म्हणून साजरा करा। आज ओशो हयात नसले तरी त्यांचे विचार कधीही जुने झालेले नाहीयेत। ते काळाच्या कायम पुढे चालणारे विद्रोही विचारवंत होते। तुम्हाला काय वाटतं, अमेरिकेच्या तुरुंगात ओशोंना खरोखरच संथ विष दिले गेले होते का? आजच्या युगात ओशोंचे विचार हे खरंच पटण्यासारखे आहेत का? आजच्या युगात ओशोंसारखा रोखठोक आणि विद्रोही विचारवंत होणं शक्य आहे का? तुमची उत्तरं, तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा स्पेशल व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा।